चार्ल्स रॉबिन्सन, जो आत्ता पण त्यांचा हेड रेफरी आहे, त्याला अंडरटेकरची लाथ बसली होती मांडीला आणि तो 6 महिने सगळे उपचार घेत होता, पण त्याला बरं नव्हतं वाटत. लंगडत तो माझ्याकडे आला. तो आला, मी त्याचं पाहिल्यानंतर मांडीचा जो स्नायू होता तो ऑब्झर्व केला. रेक्टस फेमोरिस नावाचा एक मसल होता, तिथे मी ऑब्झर्व केलं की तिथे जास्त इंजुरी दिसते. आणि मग मी त्याला ॲक्युपंक्चर केलं आणि मग थोडं मॅन्युअल थेरपी दिली, थोडं अलाइनमेंट नीट केली आणि साधारण एक अर्धा पाऊण तासाची ट्रीटमेंट मी त्याला केली. आणि तो उतरला खाली, म्हणाला माझं पेन गेलं. मला पण आश्चर्य वाटलं की तो 6 महिन्याचं पेन आणि त्याच्याकडे तर एवढे डॉक्टर्स. आणि मग गंमत अशी झाली की आज जाऊन त्याने सांगितलं की असं असं इथे इंडियामध्ये मी आत्ता ट्रीटमेंट घेतली आणि ज्यांनी मला ही थेरपी दिली त्याने माझं पेन गेलं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि मग एक जण यायला लागला माझ्याकडे. पहिल्यांदा माझ्याकडे आला रेवन, त्याच्यानंतर रॉब वॅन्डम आला, रॉब RVD, ट्रिपल एच आला, केन आला, त्याच्यानंतर टेस्ट आला, बुकर्टी होता. अशा जवळ 14 लोक माझ्याकडे बॅक टू बॅक. त्यांचा जो फिजिओ असतो त्यांच्याबरोबर तो आला बघायला की नेमकं काय. आणि त्याने सगळं पाहिलं म्हणे. आणि त्याने मग म्हटलं की इंडियामध्ये एवढं टॅलेंट आहे, आम्हाला खरंच माहीत नव्हतं.